पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकजुटीचा, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा. मध्ये खऱ्या अर्थानं संविधान आणि संविधानामध्ये जो चौथा आधारस्तंभ मानला गेलाय तो म्हणजे पत्रकारिता. आणि या पत्रकारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेमध्ये प्रामाणिकपणे आवाज उठवण्याचं काम सातत्यानं पत्रकार बांधव करत असतात. चुकीच्या गोष्टीला या ठिकाणी आवाज उठवणं, त्याचबरोबर चांगल्या गोष्टीचं अनुकरण करून त्याला प्रसिद्धी देणं, अशा प्रकारचं काम करत असताना खऱ्या अर्थानं आपण मागच्या काही दिवसापूर्वी ऐकले, पाहिले, अनुभवले की नव्यानंच जे खासदार संजय दिना पाटील हे या पक्षातून त्या पक्षात जात असताना काही पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना जे प्रश्न विचारले गेले त्यावेळेस त्यांनी जे अरेरावीचं उत्तर दिलं किंवा अरेरावी जी केली, त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या अस्मितेला घाला घालण्याचं जे वाक्य वापरले ते म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहून घेतो, बघतो, मारून टाकील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पत्रकारांना या ठिकाणी बोलल्या. आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ या ठिकाणी निषेध म्हणून एकत्र आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये अशा गोष्टी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून उद्याच्या काळात होऊ नये याकरिता हा निषेध आहे. या निषेधाकडं शासनानं बारकाईने पाहून निश्चित या खासदारावर कठोर अशी कारवाई करावी. आणि या पुढच्या काळामध्ये जर असा लोकशाहीवर आणि लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर जो घाला घालील त्याला लागलीच या ठिकाणी कारवाई व्हावी किंवा त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी या निमित्ताने करतो. आणि संजय दिना पाटील, खासदार संजय दिना पाटील यांच्या खरं तर खासदारकी या ठिकाणी काढून घ्यावी ही मागणी या निमित्ताने पत्रकार बांधवांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं त्यांच्या वक्तृत्वाचा, त्यांच्या वागण्याचा आणि एकूणच त्यांच्या बोलण्याचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. कांतीराम बोराडे पाटील सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं डिजिटल सोशल मीडिया आणि खेड तालुका तमाम सोशल मीडियाच्या पत्रकाराच्या बांधवाच्या वतीनं आम्ही या खासदार संजय दिना पाटील यांचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो. आणि चौथा स्तंभ या पत्रकारीवर कसा घाला टाकायचा अशा पद्धतीचं त्यांनी गैरवर्तन केलं. मी शासनाला आणि महाराष्ट्र सरकारला एक प्रश्न विचारतो की ज्या दिवशी महाराष्ट्राचे जे मंत्री महोदय होते छगनजी भुजबळ साहेब यांना एक सदर व्यक्तीने कोकणामधून फोन केला होता आणि फोनवर धमकी दिली होती, तर पहाटे 3-3:30ला आपलं सर्व डिपार्टमेंट केलं आणि त्याला खेचून आणला आणि त्याच्यावर जी काही बंधनकारक कारवाई योग्य ती तुम्ही केली. मग अशा व्यक्तीवर बेताल जबाबदार व्यक्तीवरती असं बेताल पत्रकारांवरती असं वक्तव्य करणं, त्यांना मारून टाकू, हे करू ते करू, या बाबतीचं खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं यांच्यावरती तातडीने कारवाई करा अशी आमची प्रमुख मागणी आहे. एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. नमस्कार, मी मनोहर वरगल्ले, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. संजय दिना पाटील खासदार यांनी जे वक्तव्य 2 दिवस झाले केलेलं आहे त्याचा मी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. आणि शासनाला एक कळकळीची विनंती अशी करतो की जे असे वक्तव्य करतात, खासदार आमदार कोणी असो, त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. अरे संजय दिना पाटील याचं करायचं काय? संजय दिना पाटील याचं करायचं काय?